माझं लग्न होऊन 5 वर्षे झाली होती, तरीही मला मूल होत नव्हते. सुरुवातीला तर मी दुर्लक्ष केलं होतं, कारण होईल केव्हा तरी मूल. घाई करायची काही गरज नाही असं वाटलं. पण जसं दिवस जात होते, तसतशी माझी आई होण्याची इच्छा प्रबळ होत गेली. आता मला लहान मुलं पाहिली की राहवत नव्हतं. मी रोज माझ्या नवऱ्याला म्हणायची की मला बाळ हवे आहे. ते पण म्हणायचे, कशाला घाई करायची, होईल की मूल. या देवाच्या कृपेच्या गोष्टी असतात, व्हायचं तेव्हाच मूल होईल. पण 5 वर्षे झाली तरीही मला मूल होत नव्हते. आमचं वैवाहिक जीवन सुखी होतं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. कमी कुठेच दिसत नव्हती. मग मूल का होईना हे मला समजत नव्हतं. आमचं कुटुंब मोठं होतं. त्यात मी, माझा नवरा, सासू, छोटा दीर व जाऊ असे राहत होतो. माझा नवरा लहान असतानाच माझे सासरे देवाघरी गेले होते. आमच्या घरात मी आल्यापासून माझी सासू आम्हा दोघांना आणि माझ्या जावेला व दिराला रोज संध्याकाळी दूध प्यायला द्यायची. कारण त्या म्हणायच्या की तुमची मुलं ही छान गोरीगोमटी झाली पाहिजेत. तिचं आमच्यावर खूप प्रेम होतं आणि माझ्या जावेला लगेच 1 वर्षाच्या आत मुलगा झाला होता. आमच्या घरी गडगंज संपत्ती होती. माझा नवरा व दीर घरचा बिझनेस सांभाळत होते. मग आता आम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांनी आम्हा दोघांच्या काही टेस्ट केल्या. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत मी खूप घाबरले होते, कारण जर आमच्या दोघांपैकी एका कोणाच्यात कमी असेल तर काय करायचं. पण रिपोर्ट आले आणि ते पाहून मी खूप खुश झाले. माझी सासूसुद्धा माझी खूप काळजी घ्यायची. मला लवकर मूल व्हावं म्हणून प्रयत्न करायची. रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून आता त्या मला आणखीन जास्त मसाला दूध प्यायला देऊ लागल्या. त्यांची काळजी पाहून मला खूप छान वाटत होते. पण रोज रोज दूध प्यायला मला नको वाटायचं, कारण त्या दुधाला त्या मसाल्याचा वास यायचा. मग मी एकदा दूध नको म्हणाले, तेव्हा माझ्या सासूबाई मला खूप रागवल्या आणि रडायला लागल्या. म्हणाल्या, माझ्या मुलाला बाप झालेले मला पाहायचं होतं, पण बहुतेक मी ते न पाहताच मरणार आहे. तू हे दूध नाही पिलंस तर तुला सुदृढ बाळ कसं होईल. मी म्हणाले, मी गरोदर नाही, आत्ताच का मी हे दूध पिऊ. मीही माझा हट्ट सोडला नाही आणि दूध पिणं बंद केलं. पण माझा नवरा मात्र आईचं मन मोडत नव्हता. तो दूध पित होता. आता मला फार टेन्शन आलं होतं. माझ्यात काही कमी नाही, मग असं का होतंय. आम्ही डॉक्टरने सांगितलेली ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी आम्हाला काही दिवस बाहेरगावी हवा पालट म्हणून राहायला सांगितले, जेणेकरून आम्हाला एकांत मिळेल. कधीकधी बऱ्याचशा केसेसमध्ये हवामान बदललं की गर्भधारणा होण्यास अनुकूलता निर्माण होते, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण सासूबाई आम्हाला जाऊ देत नव्हत्या. त्या म्हणाल्या, आम्हाला नाही का इथेच मुलं झाली. तुझ्या जावेला पण झालं ना. हे काय खूळ डोक्यात घेऊन बसले आहे. आणि आपल्या बिझनेसचं कामचं काय होईल. मग मी माझ्या नवऱ्याला खूप हट्ट केला. मी डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. मग त्यांनी माझं ऐकलं आणि आम्ही माथेरानला 2 महिने हॉटेलवर राहिलो. आम्ही दोघं आता सतत सोबत होतो. दिवसभर फिरायचे, रात्री एकांतात एकमेकांसोबत वेळ घालवायचा. माझ्या नवऱ्याला सुद्धा खूप आराम वाटत होता. रोजच बिझनेसच्या कामामुळे ते खूप थकल्यासारखे झाले होते. जेव्हा ते रात्री घरी यायचे तेव्हा खूप दमलेले असायचे आणि दूध पिऊन लगेच झोपायचे. मी मात्र त्यांच्या पाठीकडे बघत बसायची, कारण मला त्यांच्याशी खूप बोलायचं असायचं. मी त्यांच्याजवळ गेली की ते मला दूर ढकलायचे. रात्री जेव्हा त्यांना जाग यायची तेव्हा मी गाढ झोपेत असताना ते माझ्याजवळ येऊन त्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी मला माहीतही नसताना झोपेत प्रणय क्रीडा चालू करत होते. आमच्यात शारीरिक संबंध व्यवस्थित होत नव्हते, पण इथे आल्यापासून त्यांच्यात एक वेगळाच जोश आला होता. ते सतत मला जवळ घेऊन माझे लाड करत होते. मला काय हवं नको ते बघत होते. एका स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून आणखीन दुसरं काय हवं. फक्त एका बाळाची तेवढी कमी होती. आम्ही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. रात्री बेडमध्ये यायची ते घाई करत होते. आता आमचं शारीरिक संबंध खूप छान होत होते. दोघेही अगदी तृप्त होत होतो. रात्रीतून 3 वेळा आम्ही प्रणय क्रीडा करू लागलो. माझ्या नवऱ्याची ताकद अचानक कशी वाढली याचंच मला आश्चर्य वाटायला लागलं. रोज असे बाळासाठी आमचे प्रयत्न चालू होते आणि माझी मासिक पाळी चुकली होती. मला आनंद झाला होता. खरंच मी आई होणार होते. आम्ही घरी गेलो आणि ही बातमी सर्वांना सांगितली.
सासूबाई पण आनंदी झाल्या आणि मग त्यांनी आता मला सांगितले की रोज दूध प्यायचं. पण मला ते नको वाटत होतं. माझ्या नवऱ्याला पण ते दूध प्यायला नको वाटत होतं, कारण ते दूध नाही पिलं की त्यांच्यातला उत्साह, जोश निघून जायचा. दूध न पिता त्यांना खूप छान वाटत होतं, पण आमचा नाईलाज होता, कारण सासूबाई त्यांच्यासमोरच ते प्यायला देत होत्या. माझा नवरा पुन्हा थकल्यासारखा झाला होता. बहुतेक बिझनेसच्या कामामुळे होत असेल. पण रात्रीतून 3दा प्रणय क्रीडा करणारे ते आता एकदा पण माझ्याजवळ येत नव्हते. आणि 15 दिवसांनी माझ्या अचानक पोटात दुखू लागले. आम्ही दवाखान्यात गेलो. माझं ॲबॉर्शन झालं होतं. मी खूप रडले. माझ्या घरच्यांनी मला खूप समजावून सांगितले. मी पुन्हा खूप डिप्रेशनमध्ये गेले. माझा नवरासुद्धा मला खूप समजावत होता. मग माझी सासू आम्हा दोघांना बोलवून म्हणाली की तुम्ही असे नाराज होऊ नका. तुम्ही धाकट्या जावेचा आणि दिराचा मुलगा दत्तक घ्या. आता तिला 2 मुलं झाली होती. माझा दीर आणि जाऊही त्यांचं मूल दत्तक द्यायला तयार होते. मला सासूचा खूप आधार वाटत होता. ती मला खूप मायेने अजूनही तेच मसाला दूध प्यायला देत होती. मीही आता मुकाट्याने ते दूध पित होती, कारण ते दूध पिल्याने माझ्या जावेला 2 मुलं झाली होती आणि ती सुद्धा सुदृढ आणि गोंडस. मग आता मलाही सासूचं म्हणणं पटत चाललं होतं. मलाही तशीच मुलं व्हावी म्हणून मी आता सासूवर विश्वास ठेवून फार मनापासून दूध पिऊ लागले. असेच काही महिने होऊन गेले. एके दिवशी किचनमध्ये मला एक औषधाचे पॅकेट भेटलं आणि ते मी घेऊन तिथेच ठेवलं. आणि त्या दिवशी माझी डॉक्टर मावस बहीण मला भेटण्यासाठी आली होती. मी तिला चहा करत होते. ती तिथेच उभा होती. तिनं ते औषधाचं पाकिट हातात घेतलं आणि मला खूपच आश्चर्याने विचारलं की हे औषध तुझ्या घरात कसे? तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की बाब खूप गंभीर आहे. मी तिला विचारलं का गं? हे बहुतेक माझ्या सासूबाईंचं आहे. मी 1-2 वेळा त्यांच्या हातात पाहिलं होतं. मी विचारलं तेव्हा त्या मला म्हणाल्या की त्यांच्या सांधेदुखीच्या गोळ्या आहेत. माझ्या सासूबाईंना सांधेदुखीचा त्रास होता म्हणून असतील कदाचित त्यांच्या त्या गोळ्या, असं मी तिला म्हणाले. तिने माझ्या हाताला धरलं आणि मला ओढत रूममध्ये घेऊन गेली. मला काहीच कळेना की ती असं का वागत आहे आणि तिने दार लावून घेतलं. तिने तिचा मोबाईल घेतला आणि काहीतरी शोधू लागली. ती असं का करत आहे हे मला कळत नव्हतं. मग तिने त्या औषधाच्या पाकिटाचा फोटो काढून तिच्या एका डॉक्टर मैत्रिणीला पाठवला आणि काहीतरी मेसेज केला आणि पलीकडून तिच्या मैत्रिणीने 10 मिनिटात परत तिला फोन केला आणि तिने जी माहिती सांगितली ती ऐकून तर मला फार मोठा धक्का बसला. अख्खं घर जणू माझ्या भोवती गरगर फिरत आहे असं मला वाटायला लागलं. कारण ते औषध खाल्ल्याने स्त्रीचं गर्भाशय खराब होऊन ती कधीच आई होऊ शकत नाही आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची वाढ होत नव्हती. त्याच्यामध्ये कमजोरी निर्माण होऊन वैवाहिक जीवन संपुष्टात येत होतं. पण हे औषध आमच्या घरात आलंच कसं हे मला कळेना. मग मी माझ्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली की कशाप्रकारे आम्ही माथेरानला गेलो तेव्हा मला गर्भ राहिला होता. म्हणजे माझी मावस बहीण मला म्हणाली की तू ते दूध नाही प्यायलीस आणि तुला गर्भ राहिला आणि जिजूसुद्धा तुझ्यासोबत चांगल्या प्रकारे प्रणय क्रीडा करत होते आणि घरी आल्यानंतर मात्र ते कशाप्रकारे पुन्हा थकलेले असायचे. आता मला हळूहळू सगळ्या सत्याचा उलगडा होत होता, पण मला आता पुरावा हवा होता. पण माझी सासू असं का वागत होती? ती तर माझी खूप काळजी घ्यायची आणि रोज संध्याकाळी ते मसाला दूध ती माझ्या जावेला आणि दिराला आणि आम्हा दोघांनाही देत होती. मग तिला कशी काय 2 मुलं झाली आणि मीच का अशी वांज राहिली? मग मी आता इथून पुढे कान आणि डोळे उघडे ठेवून वावरू लागले. माझी सासू जेव्हा ते मसाले दूध बनवत होती तेव्हा मी तिला चोरून पाहिले. ती त्या गोळ्या फक्त माझ्या आणि नवऱ्याच्या दुधात टाकत होती. जावेच्या आणि दिराच्या दुधामध्ये ती काहीच टाकत नव्हती. त्या दिवशी आम्ही दोघांनीही दूध घेतलं नाही, फेकून दिलं आणि मी आता सासूवरती पाळत ठेवायला लागली. ती छोट्या दिराच्या रूममध्ये गेली आणि ती त्याच्याशी बोलत होती की आता ते दोघं तुझा एक मुलगा दत्तक घेणार आहेत आणि त्यांची सर्व संपत्ती तुझ्या मुलाच्या नावे होईल. फक्त आणखी काही दिवस त्यांनी हे दूध पिलं की त्यांना आयुष्यात कधीच मूल होणार नाही. त्याला मी सर्व संपत्तीमधली 1 कवडीसुद्धा मिळू देणार नाही.
ही सर्व संपत्ती फक्त माझी एकटीची आहे आणि माझ्यानंतर तुझीच व्हायला हवी. ही सर्व संपत्ती मिळवण्यासाठीच मी त्याच्या बापाशी लग्न केलं होतं. तू त्याचा भाऊ नाहीस. तू माझ्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहेस आणि तो माझ्या थोरल्या सवतीचा मुलगा आहे. माझी इच्छा नव्हती तरीसुद्धा त्याला मला मोठं करावं लागलं, कारण त्याच्या बाबांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की त्याचं लग्न होईपर्यंत सर्व संपत्ती त्याच्या नावे राहील आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाचीही सर्व संपत्ती होईल. मला यातलं काहीच मिळणार नाही, म्हणून नाईलाजाने मला त्याला मोठं करावं लागलं आणि गोड बोलावं लागलं. पण मी अशा प्रकारे त्यांच्या दुधामध्ये औषध टाकत होते, त्यामुळे त्या दोघांनाही आता मूल कधीच होणार नाही. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे मला आज कळत होतं की ती माझ्या नवऱ्याची सावत्र होती. ती माझ्याशी प्रेमाचं खूप छान नाटक करत होती. त्यांचं सर्व बोलणं मी फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं. मग मी माझ्या नवऱ्याला ही सर्व हकीकत सांगितली. त्यांना काहीही कळत नव्हतं तेव्हाच बहुतेक ती त्यांच्या घरी आली होती. तेव्हापासून ती त्यांच्याशी सुद्धा खोटं प्रेमाचं नाटक करत होती. त्यालासुद्धा तिचा खूप राग आला आणि आमच्या दुधामध्ये औषध टाकताना मी तिला रंगे हात पकडलं. तेव्हा ती गयावया करू लागली. मग आम्ही ते औषध चेक केलं आणि सत्य उघडकीस आलं आणि तिला पोलिसांच्या हवाली केलं आणि 1 वर्षाच्या आतच मला गोंडस असा मुलगा झाला आणि आज आम्ही खूप खुश आहोत. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.